आणि बातमी आहे इंग्रजी भाषेसंदर्भातली। इंग्रजीचा अभ्यासक्रमामधलं बंधन शिथिल होत आहे। सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचं शिक्षण अनिवार्य आहे। मात्र आता यापुढे 11वी आणि 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसेल असं राज्याच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यातनं समोर आलंय। पण 10वी पर्यंत इंग्रजी भाषेचं नेमकं स्थान काय असेल याबाबतची संदिग्धता मात्र कायम आहे। अक्षय भाटकर आपल्याला माहिती देतील। अक्षय, नेमका काय निर्णय किंवा काय धोरण आहे इंग्रजी भाषेबाबतचं? ज्ञानदा, आतापर्यंत अनेक वर्ष जी आहेत ती या इंग्रजी भाषेमुळे वाया गेलेली आहेत। यामुळे अनेक दिग्गज लोक देखील आहेत। पण आता हे जे इंग्रजी भाषेचं दडपण आहे, त्याचं जे बंधन आहे ते हळूहळू शिथिल होताना दिसते। आणि हे का आपण म्हणतो तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आखलं गेलेलं आहे आणि त्याच्यानुसार राज्याचा देखील शैक्षणिक आराखडा हा तयार केला जातोय। या शैक्षणिक आराखड्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये पहिली तरतूद, दुसरी तरतूद ही इंग्रजी भाषेसंदर्भातली आहे। इंग्रजीमध्ये 11वी आणि 12वी या 2 इयत्तांसाठी 2 भाषा अनिवार्य आहेत। त्यापैकी एक भारतीय भाषा असावी आणि दुसरी भाषा ही भारतीय किंवा परदेशी असावी। त्यामध्ये इंग्रजी भाषा असावीच असं जे बंधन होतं आधी ते या नव्या आराखड्यामध्ये नाही आहे। त्यामुळे आपण परदेशी भाषेमध्ये कोणतीही भाषा म्हणजे इंग्रजी ही देखील परदेशी भाषेमध्येच येते। त्यामुळे इंग्रजी किंवा फ्रेंच, जर्मन अशी कोणतीही भाषा निवडू शकतो आणि एक जी भाषा आहे ती भारतीय असावी। मग ती मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू ही कोणती आपली मातृभाषा देखील असू शकते। हे जे आहे ते 11वी 12वी संदर्भात आहे। या ठिकाणी इंग्रजीचं बंधन आता राहणार नाही आहे। पण दुसरीकडे 1ली ते 10वी मध्ये देखील 3 भाषा सूत्र आहे, त्रिभाषा सूत्र सध्या आपण अवलंबलेलं आहे। त्याच्यामध्ये देखील पहिली भाषा जी आहे ती मातृभाषा, दुसरी भाषा जी आहे ती परदेशी भाषा आणि तिसरी भाषा जी आहे ती आपल्याला हवी ती भाषा अशी निवडावी, अशा प्रकारचं धोरण सध्या आखलं जात आहे, आराखडा आखला जात आहे। यामध्ये काही दिवसांपर्यंत जो आहे तो आपल्याला सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत। त्या आपण सूचना आणि हरकती पाठवू शकणार आहोत। त्यामुळे अजूनही हे धोरण जे आहे हा जो आराखडा आहे तो फायनल झालेला नाही आहे। तरी देखील एक शक्यता सांगितली जाते ती म्हणजे इंग्रजी ही प्रत्येक स्तरावर सध्या महत्त्वाची आहे। मग भारतात असो किंवा भारताच्या बाहेर असो, प्रत्येक स्तरावर इंग्रजी जी आहे, प्रत्येक ठिकाणी इंग्रजी सध्या महत्त्वाची मानली जाते। मात्र अशा वेळेस इंग्रजीचं जे बंधन आहे ते हळूहळू कमी होताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे इंग्रजी भाषेची सक्ती नसल्यामुळे अनेकांची वाया जाणारी वर्ष कदाचित वाचू शकतील आणि याचबरोबर इंग्रजी भाषेच्या ऐवजी दुसऱ्या ज्या भाषा आहेत म्हणजे दुसरे जे देश आहेत त्या ठिकाणच्या भाषा आपल्याला शिकता येतील। आणि हे जे नवीन आराखडा, हा जो नवीन राज्याचा आराखडा आहे तो आता मंजूर होतो की नाही हे देखील बघावं लागेल। त्याच्यावर आलेल्या सूचना आणि हरकतींवर हा अंतिम निर्णय जो आहे तो ठरणार आहे। बरोबर आहे। त्यामुळे आगामी काळात निश्चित होईल की इंग्रजी भाषेसंदर्भातलं धोरण नेमकं काय आहे। व्यवहारामध्ये ही भाषा खूप जास्त वापरली जाते, पण शालेय पातळीवरती तिच्याबाबतचा काय निर्णय होतो हे बघावं लागेल। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।